हाय फ्रेंड्स, गुड आफ्टरनून. तर आता दुपारचे वाजले 4. त्यासोबत रुजू झोपून उठला मगाशीच. त्याच्यासोबत आता मस्ती, त्याचं खाणं पिणं सगळंच झालं. बराच वेळ झाला. आणि आता कपडे घेऊन आले मी. ते घड्या करते म्हटलं, कारण इथे रुजू खेळत आहे. तिकडेच गॅसवर तुम्हाला दिसत असेल बॉटल बॉईल करायला ठेवली आहे. आणि आता पटापट कपडे फोल्ड करून घेते मी, कारण हा एक म्हणजे याच्यासाठी वेगळंच वेळ काढावं लागते कपडे फोल्ड करायला, कारण कपडे पण पुष्कळ असतात. एक दिवस कपडे ना धुतले होते मी काल, तर आज एवढे कपडे होते की काय सांगायचंच नाही. तर चला मी पटपट घड्या करून घेते. तर इथे बघू शकता याची मस्ती चालू आहे. आणि त्यासोबत इथे ठेवल्यात कपडे. तर इथे आता मी पटकन फोल्ड करून घेते सगळे. तर इथे बघू शकता एवढे कपडे पटकन घड्या करून घेतल्या. ते यांच्या घरांना नेऊन ठेवून देते. हॅलो, हाय फ्रेंड्स, गुड इव्हनिंग. रुजूचं जेवण काढून झालं. आता रुजूल काय करतो? रुजूल मस्ती करतो. आणि मग काय करतो? झोपणार. हॅलो. रुजूल ट्रिंग ट्रिंग. ए सगळं लक्ष मम्माकडे. काय करताय मम्मा? अरे वा, रुजूलसाठी नाश्ता बनतोय. रुजूल ट्रिंग 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 ट्रिंग. अरे वा, अरे वा. ट्रिंग ट्रिंग ट्रिंग. रुजूल ट्रिंग 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 ट्रिंग. तर इथे आज मी खूप छान असा नाश्ता बनवत होती. तर इथे त्याचीच तयारी करत आहे. आधी ना मी कुकरला बटाटे आणि जे आता हिरवे वाटाण्याच्या शेंगा येतात ना, त्याचे दाणे असे बॉईल करून घेतले होते. आणि त्याला मॅश करून एका भांड्यात काढून घेतलं आहे. त्यासोबत इकडे आता बारीक कोथिंबीर आणि कांदा कट करून घेणार आहे छान बारीक. त्यानंतर जे मॅश करून ठेवलं होतं ना बटाटा, त्याच्यामध्ये जे जाडे पोहे असतात ना ते असे धुवून मिक्स करून घेतले होते. आणि त्यानंतर त्यामध्ये गाजर किसून टाकलेलं होतं. आणि थोडंसं हळद आणि मीठ, गरम मसाला, जिरा पावडर आणि अगदी थोडंसं तिखट टाकलेलं होतं मी, कारण हे मला रुजूलला पण टेस्ट करायला द्यायचं होतं म्हणून. आणि तुम्हाला रुजूलचा आवाज येत असेल बॅकग्राऊंडला, तर त्याला इग्नोर करा, कारण तो असाच करतो जेव्हा पण मी व्हॉइस ओव्हर देते तेव्हा. त्याच्यामुळेच माझे व्लॉग्स लेट होतात मग. तर इथे सगळं टाकून छान असं त्याचं एक डो बनवून घेतलं मी, तुम्ही बघू शकता. बाकी यामध्ये काय नाही टाकायचं आहे आपल्याला, एवढंच टाकायचं आहे. पण जर तुम्ही तिखट खायचं असेल तर तिखट तुमच्यानुसार वाढवू शकता, किंवा तुम्ही मिरचीचा ठेचा पण यामध्ये ॲड करू शकता. आणि ही रेसिपी तुम्ही छोट्या मुलांच्या टिफिनसाठी किंवा छोट्या मुलांना असं खायला, मोठ्यांना सगळ्यांनाच ही रेसिपी आवडणार आहे. तर नक्की ट्राय करा. तर इथे ताव्यावर मी तेल टाकून घेतलं आहे, तुम्ही बघू शकता. आधी मला असं वाटलं होतं हे चिपकते की काय ताव्याला, पण ते काही ताव्याला चिपकत नव्हतं, ते नॉनस्टिक तावा असल्यामुळे. आणि तरी मी ते तेल टाकून दिलं होतं. आणि अशा टिक्की बनवून आता यामध्ये मी छान असं दोन्ही साईडने क्रिस्पी होईपर्यंत त्याला अलटून पलटून मस्त फ्राय करून घेणार आहे. आणि खूप छान झाले होते खायला. रुजूलला एवढं काय आवडलं नाही, कारण रुजूलला काय बटाटा वगैरे ना आवडतच नाही खायला, त्याच्यामुळे. पण बऱ्यापैकी त्याने पण चव घेतली याची. आणि आम्ही पण खाल्लं, कारण मी बऱ्याच दिवसानंतर, म्हणजे वर्ष झाले असतील, बनवलंच नाही मी असं काही. म्हणून म्हटलं चलाच काहीतरी वेगळं खायचं म्हणून बनवते. तर मस्त इथे बघू शकता तेल टाकून परतून घेतलं आहे. आणि तेल टाकायची काही गरजही पडत नव्हती, पण मी टाकून दिलं होतं. तर इथे टिक्की बनवून रेडी आहे. आणि जे तावा आहे बघू शकता, तिथे आता मी काहीच तेल टाकलेलं नाही आहे.
कारण छोट्या मुलांना जर द्यायचं आहे तर आपल्याला एवढं तेलाची काही गरजच नाही आहे. बिना तेलाने पण छान होतात ते फ्राय. फक्त थोडंसं असं ताव्याला तेल लावून घ्यायचं, बस झालं होते. मस्त झालं वाटतं टिक्की. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि इथे तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवला. इतके सारे कपडे धुतले होते, ते वाळत टाकले होते. त्यासोबत इथे बॉटल बॉईल करत होती आणि इकडे ना मग लंचसाठी राईस बनवत होते, पुलाव. तर असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला नक्की सांगा. भेटू नंतर अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. बाय.